हाय गाईज, आज बनवत आपण कोल्ड कॉफी. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. बाहेर जशी मिळते ना तशी बनवणार आहोत घरच्या घरी. त्यासाठी इथे आधी आपण घेतलं आहे कॉफी. इथे 2 पाऊच घेतलेले आहेत, 2 वाले कॉफीचे पण. कॉफी छान कर. माझं डोकं दुखायचं थांबलेलं पाहिजे. त्यात आपण आता टाकणार थोडीशी साखर. आणि आपण टाकूया त्यात थोडंसं पाणी. इथे आता पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला जाळीने ते फेटून घ्यायचं आहे सर्व कॉफी. अशीच आपण सर्व आता फेटून घेऊया. इथे आता आपली थोडीशी अशी फेटून झालेली बघू शकता तुम्ही. फेस येतोय त्याला मस्त आहे की अजून आपल्याला तिला फेटून घ्यायची आहे. पूर्णपणे फेस आला पाहिजे एवढी फेटायची आहे, म्हणजे झाक तयार झाला पाहिजे एक प्रकारे. तर आपल्याला ह्याला अजून भरपूर फेटून घ्यायची. अर्धीच आपली फेटून झालेली, अजून अर्धं आपलं फेटायचं. हे बघा, इथे आता आपला फेस तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही. हे बघा, फेटून फेटून त्याला आपण असं बनवलेलं आहे. आता आपण त्याला एका ह्याच्यात काढून घेऊया, असंच एकत्र म्हणजे करून घेऊया एका ठिकाणी. थोडंसं आपल्याला जाळीला लागलेलं आहे कारण ते आपलं फेटलं आहे भरपूर. आता आपण जाळीला साईडला ठेवून देऊया. इथे आपला झाक तयार झालेला आहे. आता आपण घेऊया ग्लास एक. बघ, इथे आपण ग्लास घेतलेला आहे. आता आपण इथे टाकतोय बर्फ आधी, कारण आपल्याला कोल्ड कॉफी करायची. जशी मार्केटला मिळते ना तशीच करायची. बर्फ तुम्हाला किती हवेत तसे क्यूब टाका. मी 2 टाकलेले आहेत त्यात. हे बघा, थोडं आता हर्षीजची क्रीम आपण टाकून घेऊया. हर्षीजचं सिरप चॉकलेटवालं. त्यानंतर आपण टाकणार थोडासा झाक, म्हणजे फेस, कॉफी फेस. इथे आपण टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे टाकूया थंड दूध. इथे आपण दूध पण टाकून घेतलेलं आहे. वरून थोडंसं अजून फेस टाकून घेऊया, जार एक कॉफीचा. बाहेरच्या सारखी लागली पाहिजे म्हणून. आणि थोडीशी हर्षीजची क्रीम टाकूया आपण त्यात वरून. ते हर्षीजची क्रीम टाकलेली आपण. आता आपण ह्याला एकत्र करून घेऊया थोडंसं पहिले. अजून थोडी टाकूया वरती. इथे आता आपली कोल्ड कॉफी रेडी झाली आहे. जशी मार्केटमध्ये मिळते तशी झालेली आहे. आता आपण ह्याची टेस्ट कशी झाली आहे ते विचारूया. पिऊन डोकं दुखेल ना. पिऊन बघ कशी झाली. मस्त झाली. परत परत पियावीशी वाटेल. इथे आता आपली कोल्ड कॉफी रेडी झालेली आहे बघू शकता, मार्केट स्टाईल.
तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.